ओम नमो भगवते वासुदेवाय. शुकमामुनी सांगतायत की ह्या संसारारण्यामध्ये, संसाराच्या जंगलामध्ये सगळेच काही पापी जीव असतात अशाचा भाग नाहीये. काही पुण्यकर्म करणारे सुद्धा जीव आहेत, पण त्यांचं पुण्य हे सकाम असतं. स्वर्गात काहीतरी चांगली सुख मिळावी अशासाठी यांनी काही पुण्यकर्म केलेलं असतं. पण अशा ह्या पुण्यकर्माचा धागा पकडून आपण म्हणतो ना, सुताने स्वर्गाला जाणं, इथे त्यांनी त्या पुण्यकर्माला एका नाजूक वेलीचं नाव दिलंय, रूप दिलंय. तेव्हा अशा पुण्यकर्मरूप लतेचा आश्रय घेऊन एखादा कोणी जर जीव ह्या संसारातल्या आपत्तीपासून मोकळा झाला, नरकातून मोकळा झाला आणि स्वर्गात जरी गेला तरी सुद्धा तिथून तो पुन्हा येणार इथेच. भगवद्गीता सांगते, क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. स्वर्गातला पुण्याचा तुमचा साठा संपला, तिथले भोग संपले की पुन्हा तुम्हाला कर्म करायला पृथ्वीवरच, मृत्यूलोकावरच यावं लागतं. तेव्हा जी सामान्य लोकांची अवस्था आहे तीच दशा स्वर्गादी ओझ लोकांमध्ये जाणाऱ्यांची आहे. आणि राजा सांगू का म्हणाले, ह्या आत्ता ज्याला जडभरत म्हणतात त्या एकेकाळच्या राजर्षी भरताच्या बाबतीत विद्वान पंडित लोक असं म्हणतात, आशवस्येह राजर्षेर मनसापि महात्मनः नानुवर्तमार हते नृपो मक्षिकेव गरुत्मतः. की राजर्षी भरतांनी ज्या प्रकारे आचरण केलं, जो मार्ग त्यांनी चोखाळला, तो मार्ग मनाने सुद्धा चोखाळणं अन्य कुठल्याही राजाला शक्य नाही. कारण गरुड जी झेप घेतो तशी झेप घेणं हे सामान्य माणसाला कदापि शक्य नाही. तेच राजर्षी भरताचं आहे. का असं आहे? कारण योग दुस्सजान दारसुतान सुरत राजव हृदयस्पृशा जुहौ युवैव मलवत तदुत्तम श्लोक लालता. ह्या राजर्षी भरतानं पुण्यकीर्ती अशा भगवान श्रीहरीमध्ये अनुरक्त होऊन त्यांची भक्ती करून, दृढ भक्ती करून अत्यंत सुंदर असलेली मनोरम अशी आपली स्त्री, आपल्या जवळची प्रेमाची पुत्र मित्र मंडळी, राज्यातली सगळी अनुकूलता संपन्नता ही एखाद्या विष्ठेप्रमाणे त्याज्य मानली, त्यांचा त्याग केला. असं सामान्य माणसाला आपल्या वाट्याला जे सुखाचे भोग येतात ते विष्ठेसारखं मानणं केवळ अशक्य आहे. तसं करणं हे राजर्षी भरतच करू जाणे. त्यांनी अत्यंत दुस्तेजा म्हणजे त्याग करायला कठीण अशी पृथ्वी, आपली पुत्रसंतती, आपले आप्तस्वकीय, आपली संपत्ती, साक्षात आपली धर्मपत्नी सुद्धा अर्धांगी, हिचाही त्याग केला. जिच्यासाठी मोठमोठाल्या देवता अभिलषित होऊन किंवा हव्यासानं तिची दयादृष्टी पडावी म्हणून बघत राहतात, एकटक बघत असतात, अशा लक्ष्मीचा सुद्धा या राजर्षी भरतानं त्याग केला. त्यांची सुद्धा त्यांनी इच्छा धरली नाही. हे सगळं त्यांच्यासाठी योग्यच होतं. कारण ज्या महानुभावांचं चित्त भगवान मधुसूदनांच्या श्रीहरींच्या सेवेमध्ये सदैव अनुरक्त आहे, त्यांच्या दृष्टीने मोक्षपद सुद्धा हे तुच्छ आहे. आचार्य शंकरांनी म्हणजे आद्य शंकराचार्यांनी देवीचं अपराध क्षमापन स्तोत्र जे लिहिलंय त्याच्यात एक श्लोक फार छान दिलाय. न मोक्षस्याकांक्षा भव विभव वांछापि च न मे, न विज्ञानापेक्षा शशिमुखी सुखेच्छापि न पुनः,
अतस्वाम संयाचे जननी जननी यात मम वै मृडानी रुद्राणी शिव शिव भवानी ती जपतः. आचार्य म्हणाले, माते मला मोक्षाची इच्छा नाही, वैभवाची ऐश्वर्याची इच्छा नाही, ना ज्ञानाची अपेक्षा आहे किंवा एखाद्या चंद्रमुखीची अपेक्षा नाही, कुठल्याही सुखाची अपेक्षा नाही. मला एकच अपेक्षा आहे की मला सतत तुझं नामसंकीर्तन करायला मिळावं. माझ्या ठिकाणी भगवंता केवळ तुझीच भक्ती अखंड राहावी. अशा प्रकारचा एक श्लोक मुकुंदमाला नावाच्या स्तोत्रात सुद्धा राजा कुलशेखरांनी दिलेला आहे की तुझ्या पायाशी माझी भक्ती अखंड राहावी. राजर्षी भरतांनी अशा प्रकारचं जीवन जगल्यामुळं त्यांना जे जमलं ते अन्य कोणालाही जमणं शक्य नाही. राजा भरताने हरणाचं शरीर सोडण्याची इच्छा झाल्यानंतर अत्यंत उच्च स्वरात म्हटलं होतं की धर्माची रक्षा करणाऱ्या, धर्मानुष्ठानांमध्ये निपुण असलेल्या, योगगम्यच असलेल्या, सांख्यांचं प्रतिपाद्य असलेल्या, प्रकृतीचा अधीश्वर असलेल्या यज्ञमूर्ती अशा भगवंता, सर्वांतर्यामी असलेल्या तुला मी वारंवार नमस्कार करतो. यज्ञाय धर्मपतये विधिनैपुणाय योगाय सांख्यशरसे प्रकृतीश्वराय नारायणाय हरये नम इच्युदारम हास्यन मृगत्वमपि यस समुदाजहार. किंवा राजर्षी भरताचे हे जे काही पवित्र गुण आहेत, त्यांचं जे शुद्ध कर्म आहेत, शुद्ध आचार आहे, ह्याचे सगळे भक्तजन कौतुक करतात, त्यांची प्रशंसा करतात. त्यांचं हे जे काही चरित्र आहे हे अत्यंत कल्याणकारी आहे, आयुष्याची आणि धनाची वृद्धी करणार आहे, लोकांमध्ये आपलं यश वाढवणारी आहे आणि शेवटी स्वर्गात आणि नंतर मोक्षापर्यंत नेणारी आहे. जो कोणी राजर्षी भरतांचं हे चरित्र ऐकतो किंवा ऐकवतो किंवा ह्या चरित्राचं अभिनंदन करतो, त्याचं अनुकरण करतो, त्याच्या सगळ्या कामना आपोआपच पूर्ण होऊन जातात आणि दुसऱ्यांकडे काही त्याला मागायला गरज पडत नाही, मागावं लागत नाही. एवढं सगळं झाल्यानंतर 5व्या स्कंधाचा 14वा अध्याय इथे संपत असताना शुक महामुनी राजाला भरत वंशाचं वर्णन करून सांगतात. ते काय होतं ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.